नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये दिवसभरातल्या एकूण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। लोकसभेच्या निकालासाठी अवघे 15 तास बाकी। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। देशात पुन्हा कोण येणार याकडे लक्ष। धाराशिवमध्ये लोकसभेच्या निकाल मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। उद्या 1200 अधिकारी कर्मचारी मतमोजणी करणार, तर 500 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त राहील। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। 29 फेऱ्यांमध्ये 6 विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबलवर मतमोजणी होईल। भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज। मतमोजणीसाठी एकूण 550 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। बंदोबस्तासाठी 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा त्रिसदस्यीय बंदोबस्त असेल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतमोजणीची रंगीत तालीम। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। बुलढाणा लोकसभेच्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। शहरातील शासकीय वैद्यकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये मतमोजणी होणार आहे। सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल। सांगली लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। सांगलीच्या मिरजमधील वेअर हाऊसमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। भंडारा जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात। 31 फेऱ्यांमध्ये 118 टेबलवर होणार मतमोजणी, तर 500 पोलिसांसह 2000 कर्मचारी सज्ज। मुंबईत मतमोजणीची तयारी सुरू। लोकसभेच्या 6 जागांच्या मतमोजणीची पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, तर शिवडी आणि विक्रोळीमधील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा तैनात। महादेव जानकरांकडून परभणीमधील मतमोजणी केंद्रावर पाहणी। जानकरांनी अधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची घेतली माहिती। परभणीमध्ये जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यात लढत। सोलापूर आणि माढा लोकसभेच्या मतमोजणीआधी मॉक काउंटिंग, तर एकूण 14 टेबलवर 27 फेऱ्यांद्वारे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। मतमोजणी परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त। पालघर लोकसभेच्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। मतमोजणीसाठी एकूण 106 टेबलची व्यवस्था। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार। नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान 500 पोलीस तैनात असतील। मतमोजणी केंद्रासह परिसरात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार। नंदुरबारमध्ये उद्या वखाड महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होईल। 600 कर्मचारी सज्ज, तर CRPFसह SRP आणि पोलिसांचा बंदोबस्त असेल। धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी करण्यात आली। 120 टेबलवर होणार मतमोजणी। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। पुण्याच्या 4ही लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। बारामती आणि पुण्याची मतमोजणी कोपरगाव पार्कच्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये होईल। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। मतमोजणीसाठी एकूण 101 टेबल आणि 389 कर्मचारी सज्ज। पडोली MIDC परिसरामधील वखार मंडळामध्ये होणार मतमोजणी। अमरावतीमध्ये निवडणूक निकालाआधी नवनीत राणांचा अभिनंदनाचे बॅनर सध्या लागलेले आहेत। राणांचे खासगी सचिव अविनाश काळेंकडून राजकमल चौकात बॅनरबाजी। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंकडून मतमोजणीपूर्वी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन। गोडसेंनी जेजुरीमध्ये तळी भरून भंडारा उधळला। बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे निकालापूर्वी साईबाबांच्या चरणी। सोनवणेंकडून साईबाबांकडे विजयाचं साकडं। जालन्यात लोकसभेच्या निकालापूर्वी रावसाहेब दानवेंची त्यांनी घेतलेलं आहे दर्शन। श्रीरामाचं। नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, दानवेंकडून हा विश्वास व्यक्त। बीडच्या परळीमधील गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंना अभिवादन। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचं आज 10वं पुण्यस्मरण। मला विजयाची खात्री, कोणीही धाकधूक नाहीये, भाऊसाहेब वागचौरेंनी व्यक्त केलाय विश्वास। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामधून राजेंद्र विखे पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। राजेंद्र विखेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली। विखे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे बंधू आहेत। नांदेड लोकसभेच्या मतमोजणीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल। नवीन मोंढा कमान ते MIDC चौकामध्ये जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूरमधील विविध भागात प्रणिती शिंदेंच्या विजयाचे बॅनर झळकले। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शहरात बॅनरबाजी। रायगडमध्ये निकालापूर्वी सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर। जल्लोष, तटकरे साहेबांच्या विजयाचा अशा आशयाचे बॅनर। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल। खबर पक्की, हॅट्रिक नक्की, श्रीकांत शिंदेंच्या बॅनरवर उल्लेख। शिर्डीत निकालाआधीच विजय विखेंच्या विजयाचे बॅनर झळकले। फिक्स खासदार असा उल्लेख करत समर्थकांकडून बॅनरबाजी।
माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांचे निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात निंबाळकर समर्थकांकडून बॅनरबाजी. पुण्यातील हवेली नरेंद्र मोदींच्या विजयाचे बॅनर. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर झळकले. युवा मोर्चाकडून ही बॅनरबाजी. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद्रनगरमध्ये अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. आम्ही सदैव दादांसोबत, बॅनरवर उल्लेख. सोलापूरच्या करमाळामध्ये संजय मशालकरांकडून दौरा सुरू झालेल्या बोट दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत मृत होडी चालक अनिकेत यांच्या भावाला शिक्षणासाठी घेतले दत्तक. तर वादळी वारानं नुकसान झालेल्या केळीबागेचं देखील पाहणी. जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन. सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेमध्ये फेरफार केला जाण्याची दाट शक्यता. मतमोजणीची संपूर्ण यंत्रणा संपेपर्यंत सतर्क राहा. जयंत पाटलांच्या पत्रामधून कार्यकर्त्यांना या सूचना आहेत. वर्ध्यात 100हून जास्त असंघटित कामगारांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. नितेश कराळे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. जिल्हाध्यक्ष सुनील राऊतांसह जिल्हाधिकाऱ्यांकडून उपस्थिती. भाजप आमदार किसन कथोरे यांची पक्षामधून हकालपट्टी करा. भाजप नेते जगन्नाथ पाटलांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मतदानावर काहीच परिणाम झालेला नाही. राधाकृष्ण विखे पाटलांची मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर भाष्य. मनोज जरांगेंचं उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण. जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधील नागरिकांचा विरोध. उपोषणाला परवानगी देऊ नका, नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. मुंबईच्या बोरिवलीमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात रिपब्लिकन पार्टी आक्रमक झालेली आहे. मनुस्मृतीच्या दहनावेळी आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं त्यांच्या विरोधात आंदोलन. पीक विमा संदर्भातील तक्रारीनंतर अंबादास दानवे संभाजीनगरमधील महाराष्ट्र बँकेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याची तक्रार. बँक मॅनेजरसोबत अंबादास दानवेंची चर्चा. राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आणि तातडीनं पावलं न उचलल्यास संघर्षाची भूमिका घेऊ. या पत्रातून सरकारला दिला इशारा. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे हजारो हेक्टर ऊसाचं क्षेत्र कमी. शेतकऱ्यांनी ऊसाच्या खोड्यावर नांगर फिरवला. परंडा, कळंब या भागात ऊसाच्या क्षेत्रात घट. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झळा. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण. तर पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. बारामतीत भीषण पाणी टंचाई. तालुक्यातील 17 गावं आणि 207 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू. पाण्यासाठी नागरिकांची वणवण. धाराशिव जिल्ह्यात 150हून अधिक टँकरनं पाणीपुरवठा सुरू. मात्र त्यातील काही टँकर गळके असल्यानं पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी. लातूर जिल्ह्यातल्या हनुमंत जळवळगा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरची वाट पाहत गावकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची वेळ. पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याला दुष्काळाच्या झळा. तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई. तर गावामधील विहिरींचं अधिग्रहण. धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्प कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहे. धरणामध्ये केवळ 7% पाणी साठा. नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट. वाशिमच्या संगमेश्वर प्रकल्पामध्ये पाणीसाठ्यात घट झाली. पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांकडून प्रकल्पातील गाळाला उपसा. गाळ शेतात टाकण्याचं काम सुरू. जून ते सप्टेंबरमध्ये 99% पाऊस बरसणार. कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील किनारपट्टी भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून कोकणाला पावसाचा येलो अलर्ट. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात सौर ऊर्जेचे पंप तुटून रस्त्यावर पडले. लाखो रुपयांचं नुकसान. भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण, नागरिकांना काहीसा दिलासा. भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यानं दर कडाडलेल्या. तर किरकोळ बाजारामध्ये कोथिंबिरीच्या जुडीला 50 ते 60 रुपये दर. गोंदिया जिल्ह्यात यंदा तूर लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार. 5700 हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड प्रस्तावित करण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चवळी, वाटाणा, गाजर आणि कारल्याची आवक घटली. आवक घटल्यानं बाजारभावात वाढ. पुण्याच्या मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 किलो कांद्याला मिळाला 275 रुपये बाजारभाव. कांद्याच्या बाजारभावात वाढ. गोंदियात 32 लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर. आदिवासी विकास मंडळामध्ये 7,55,000 क्विंटल धान शिल्लक. निफाडच्या लासलगाव जवळील विंचूरमध्ये कांदा आणि धान्य लिलाव काही काळासाठी बंद. कांदा व्यापाऱ्यांचे 6 लाख चोरीला गेल्यानं लिलाव बंद. तातडीनं चोरीला तपास लावण्याची मागणी आहे.
परभणी जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची जोरदार तयारी.